इकडे जयपूरमध्ये अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर आता संभाजीनगरच्या दिपके यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे आणि याविषयी अभिजित दिपकेंच्या आईने माझी परिस्थिती समजून घ्या म्हणत माध्यमांशी बोलण्यास नकार दिलाय। आपण पाहतोय जयपूरमध्ये दिपके यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या संभाजीनगरमधल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। काँग्रेस जनता पार्टीचा प्रमुख अभिजित दिपके याच्यावर जयपूर येथे हल्ला झालेला आहे। त्या ठिकाणी कॅम्पेनिंगच्या दरम्यान हा सर्व घटना तेथे घडलेली आहे आणि मी सध्या काँग्रेस जनता पार्टीचे जो अध्यक्ष अभिजित दिपके आहे त्याच्या संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील शंकर सदन या घराबाहेर मी इथे सध्या उभा आहे आणि तुम्ही घराबाहेर पाहू शकतात की अशा पद्धतीने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठले अनुचित प्रकार घडू नये यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र तो आता वाढवण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीची ही माहिती समोर आली की अभिजित दिपके याच्यावरती जयपूर येथे हल्ला करण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी अभिजित दिपकेच्या आई आणि बहिणी यांच्याशी आई आणि त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आईचं म्हणणं आहे की मी सध्या बोलू शकत नाही। एका आईची भावना सध्या परिस्थिती काय असेल ही बातमी ऐकल्यानंतर तुम्ही समजून घ्या अशा पद्धतीचं उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि त्यानंतर आता आपण पाहतो की घरासमोर अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठेतरी अभिजित दिपकेवरती हा हल्ला त्या जयपूरमध्ये झाला आहे, तसाच काही अनुचित प्रकार संभाजीनगरच्या या शंकर सदन घरामध्ये होऊ नये, इथे काही घटना घडू नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे। परिसरात CCTV देखील लावण्यात आलेले आहे आणि आता घराची ही परिस्थिती तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीने ही सर्व मंडळी या ठिकाणी आहे। त्यामुळे आता घरात अभिजितची आई एकटी आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सर्व खबरदारी घेतली जात असली तरी अभिजितचे जे वडील आहे अजूनही घरी आलेले नाही। घरी आल्यावर वडील बोलतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र सध्या अभिजितच्या आईने बोलणं टाळलेलं आहे माध्यमांशी। आता मी सध्या बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरहून मी सचिन जिरे, पुढारी न्यूज।